बदलापूर आज एका नामांकित शाळेतल्या 2 चिमुरड्यांवरच्या लैंगिक अत्याचारानं पेटून उठलं, स्तब्ध झालं, महाराष्ट्र हादरला। अगदी अजाणत्या वयात 2 चिमुकल्यांसाठी अख्खं बदलापूर एकवटलं आणि संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त झाला। देशानेही दखल घेतली, सरकारनं प्रतिक्रिया दिली, विरोधकांनी प्रकरण लावून धरलं। उद्या कदाचित या चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीही होईल, पण असे प्रकार कायमस्वरूपी थांबतील याची कोणी शाश्वती देईल का? हा प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित होतोय। शिक्षा नकोय। आमची मागणी हीच आहे की त्याला आमच्या समोर आणून उभे करा किंवा 2 दिवसाच्या आत त्याला फाशी द्या। इकडे फाशी द्या, त्याला फाशी पाहिजे, फाशी न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे। हा उद्रेक आहे समस्त पालकांचा, हा संताप आहे लेकरांच्या काळजीपोटीचा, हा आक्रोश आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधातला। बदलापुरातल्या एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात बदलापूरकर रस्त्यावर उतरले। आरोपीला सर्वांसमक्ष फाशी द्या अशी मागणी करत त्यांनी रेल रोको केला। फाशी पाहिजे, फाशी फाशी द्या, फाशी। एक अचून भारत देशाचे लेकरं शाळेमध्ये जातात, न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, फाशी फाशी। मंगळवारी सकाळपासूनच या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या दिला। पोलीस आंदोलकांना समजावून सांगत होते, मात्र आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते। आरोपीला फाशी द्या अशा घोषणा आंदोलक देत होते। जवळपास तासभर प्रयत्न करूनही आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उठत नसल्याचं पाहून पोलीस जरासे आक्रमक झाले। त्याचवेळी आंदोलकांनी देखील रौद्र रूप धारण करून पोलिसांच्या दिशेनं दगडफेक केली। त्याला एकटा आमच्या समोर फाशी द्या, नाही तर इकडे आणा, तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हवाले करा, आम्ही फाशी देतो। त्याचं काय करायचं आहे ते आम्ही पुढे बघून घेतो। जर तुम्हाला झेपत नसेल तर आम्हाला आणून द्या, पण ऍटलीस्ट न्याय द्या। 4 वर्षाच्या मुली, 3.5 वर्षाच्या मुली शाळेत सेफ नाहीये तर कुठे सेफ है? हमेशा लड़की गलत होती है, कहीं जाए तो गलत। अभी तो वो बच्ची ने स्कूल यूनिफॉर्म पहना था, अभी उसमें भी उसने गलत कपड़े पहने थे। मेरी खुद की छोटी बहन है, अभी मैं भी तो यही सोचूंगी उसको स्कूल भेजूं या नहीं भेजूं। 8 दिवसांपूर्वी बदलापुरात एका नामांकित शाळेत 2 चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली। शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलं। या घटनेविरोधात पालकांमध्ये रोष उफाळून आलाय। बदलापुरातलं लैंगिक अत्याचार प्रकरण 12 आणि 13 ऑगस्टला एका नामांकित शाळेतील 4 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले। संबंधित मुली प्रसाधन गृहात जात असताना शाळेतल्या अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाले। एक पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्यानं पालकांना शंका आली। पीडित चिमुरडीची वैद्यकीय तपासणी केली असता हा अत्याचार झाल्याचं समोर आलं। आणखी एका मुलीसोबतही लैंगिक अत्याचार घडल्याचं उघडकीस आलं। दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र 13 तासांनंतरही पीडित कुटुंबियांचा FIR नोंदवून घेण्यात आला नाही। अखेर मनसेनं हस्तक्षेप केल्यानंतर तब्बल 14 तासांनंतर 17 ऑगस्टला मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी FIR नोंदवला। 17 ऑगस्टला सकाळी 7:30ला आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली। सोचत असेल की आम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजना दिल्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षित मुलीला केला पहिले, मग ती बहीण लाडकी होईल। जर मुलगी सुरक्षित नाही ती लाडकी कुठून असेल? चौकात आम्हाला जायला पाहिजे, आम्हाला फाशीची शिक्षा नकोय। जर एकाच नराधम जर मेला तर इथून पुढे बलात्कार बंद होतो। सकाळी 8 वाजल्यापासून बदलापुरात रेल रोको आंदोलन सुरू झालं। कोणत्याही परिस्थितीत आंदोलक मागे हटण्याच्या मनस्थितीत नव्हते। पोलिसांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीला फाशी द्या या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले। अखेर सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजनांनी बदलापूर रेल्वे स्थानकात धाव घेतली।
बदलापुरात दिवसभरात काय घडलं? सकाळी 7:30 वाजता शाळेसमोरचं आंदोलन सुरू झालं. सकाळी 8 वाजता आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको केला. कल्याण कर्जत अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झाल्या. दुपारी 12 वाजता आंदोलकांकडून शाळेत जाऊन तोडफोड करण्यात आली. दुपारी 1:15 वाजता पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला. संतप्त आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. दुपारी 4 वाजता मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मंत्री गिरीश महाजनांकडून सुमारे 40 मिनिटं आंदोलकांची समजूत काढण्यात आली. दुपारी 4:45 वाजता आंदोलक ठाम राहिल्यानं मंत्री गिरीश महाजन परतले. मला असं वाटतं की आता फार वेळ आपल्याला म्हणजे आता किती वेळ थांबवावं. पूर्ण लाईफलाईन आहे. लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे. घरी जायचं नोकरीवरून. मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, रुग्ण आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात. लाखो लोकांची ये जा इथून होते. मला असं वाटतं की असं जे शक्य नाही अशी मागणी आपण ते म्हणतात इथे जाणं आणि इथेच आम्हाला मारून टाकू द्या असं कुठेही कायद्यामध्ये प्रावधान नाही आहे. नक्की झालेली घटना अतिशय संतापजनक आहे. आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे, शासनाच्या मनामध्ये तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल. कसाबने एवढे लोक आपले मारून टाकले, पाकिस्तान झाला, पण त्यावेळेला सुद्धा त्याला 2-3 वर्ष लागलेत शिक्षा द्यायला. शेवटी त्याला फासावर लटकवलं आपण. पण म्हणून मला असं वाटतं की आपल्याला कायद्याने चालावं लागेल. बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. अगदी अजाणत्या वयातच 2 चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे प्रत्येक जण हळहळतोय. चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलाय हा सामान्य माणूस. मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलंय. तरी देखील बदलापूरकरांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. रस्त्यावर उतरलेला, रेल रोको केलेला प्रत्येक बदलापूरकर या चिमुकल्यांसाठी न्याय मागतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.